नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला 36 इंच साईजचा 3 पीस ब्लाउज डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करायची आहे। त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल। तर याचं पूर्ण मेजरमेंट हे स्क्रीनवरती दाखवलेलं आहे। तर ब्लाउजची आपल्याला आधी मागच्या साईडची कटिंग करायची आहे, मग आपल्याला पुढच्या साईडची कटिंग करायची आहे। तर मागच्या साईडची तयार उंची आहे 14 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून आपल्याला 2 खुणा करून घ्यायचे आहेत। तर ब्लाउजचं आपल्याला शोल्डर किती घ्यायचं आहे, तर शोल्डर केव्हाही ब्लाउजच्या गळ्यावरती डिपेंड असतं। तर ह्या ब्लाउजचा गळा आहे 9 इंचाचा, त्याच्यामध्ये आपण शिलाई मार्जिन ऍड करून तो 9.5 इंचाचा होतो। तर अशा पद्धतीने आपल्याला त्याचं शोल्डर घ्यायचं आहे। मग शोल्डर आपल्याला घ्यायचं आहे 5.5 इंच। जर का याचा गळा अजून 9.5 10 असता तर मी इथं 5.25 इंच 5 इंच अशा पद्धतीने शोल्डर घेतलं असतं। जर का गळा अजून छोटा आला असता 5-7 इंचाचा तर मी शोल्डर परत पुढे वाढवलं असतं। तर मी इथं 9 इंचाचा गळा आहे आणि त्याच्यासाठी मी शोल्डर घेतलं 5.5 इंच आणि मुंडा घ्यायचा आहे आपल्याला 6 इंच। छत्तीचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला 9 इंच, 9 चौक 36 आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। त्याच्यानंतर कमर आहे 30 इंच, तर कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला 7.5 इंच, 1 इंच मागचा टक्स आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। मागचा टक्स घेण्यासाठी आपल्याला मध्ये सेंटर काढून घ्यायचा आणि 4.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे। त्याच्यानंतर या टक्स पासून इथं आपल्याला अर्धा इंच तिरकस लाईन ओढून घ्यायची। तर इथं आपण 5.5 इंचाचं शोल्डर घेतलेलं आहे, म्हणून गळा ओपन करायचा आहे आपल्याला 2 इंचावरती। गळ्याची खोली आहे 9 इंच आणि अर्धा इंच प्लस करून मी 9.5 इंच घेतलेली आहे। त्याच्यानंतर 36 साईज असल्यामुळे इथं आपण मुंड्याला 1.25 इंच 1 इंच अशा पद्धतीने माप घेत असतो, परंतु ही साईज मोठी असल्यामुळे इथं आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे। जर का 34 असती तर आपण 1.25 इंच घेतलं असतं आणि जर का 34च्या 32 30 28 असती तर आपण 1 इंच घेतलं असतं। अशा पद्धतीने इथलं अंतर सुद्धा आपल्याला साईज नुसार कमी किंवा जास्त करायचं असतं। तर इथं 1.5 इंच अंतर घेऊन मी इथं अशा पद्धतीने अर्धा इंचाची एक खूण करून आणि इथं आपल्याला तिरकस लाईन ओढून घ्यायची आहे आणि ह्या लाईनवरून आपल्याला मागच्या साईडचा मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। आणि इथं आपल्याला तिरकस खाली पाव इंच किंवा पाव इंचापेक्षा एक लाईन एक्स्ट्रा अशा पद्धतीने तिरकस खाली जायचं। त्याच्यानंतर इथं आपल्याला पाव इंच तिरकस शोल्डर उतार द्यायचा आहे। मागची साईड पूर्ण रेडी झालेली आहे। आता आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला फ्रंट साईडची कटिंग करायची आहे। इथं कटिंग करत असताना आपल्याला मागच्या साईडला आपण अर्धा इंच वरती तिरकस गेलेलो ते आपल्याला नंतर कटिंग करून घ्यायची आहे, कारण आपल्याला ही साईड जशीच्या तशी फ्रंट साईडसाठी कॉपी करायची आहे। मागच्या साईडला आपण तयार उंचीपेक्षा 1 इंच जास्त घेत असतो। कंपल्सरी आपण कोणत्याही साईजसाठी त्याच पद्धतीने घेत असतो, परंतु प्रिन्सेस कट साठी आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे। 1 इंच एक्स्ट्रा न घेता 1.5 इंच घ्यायचं, कारण आपल्याला बेल्ट हा लगेचच इथं तयार करून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी मी हे तुम्हाला जर इथं पाव इंच किंवा 3 लाईन टेपच्या 3 लाईन इतकं शिलाई मार्जिन लागत असेल तर आय हुक साठी मी हे इथं आधीच घेतलेला आहे। त्याच्यानंतर इथं शोल्डर आपल्याला इथं जितकं घेतलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला हे पूर्ण इथं कॉपी करून घ्यायचं आहे। ही साईड मी इथं जशीच्या तशी इथं कॉपी करून घेतलेली आहे। गळ्याची इथं खूण करून घेतली आणि इथं आपल्याला आय हुक साठी मी इथं पाव इंच किंवा अर्धा इंच तुम्हाला जितकं लागत असेल तितकं शिलाई मार्जिन मी ऍड करून घेतलं। त्याच्यानंतर इथं मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेत आहे, कारण क्रॉस पट्टीसाठी आपल्याला इथं लगेचच क्रॉस पट्टी
वाढवून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेत आहे, म्हणजे मागच्या साईडला आपण एक इंच एक्स्ट्रा घेत असतो, परंतु फ्रंट साईडला आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं। त्याच्यानंतर इथं गळा ओपन करायचा आहे आपल्याला 2 इंचावरती। पुढचा गळा आहे 6.25 इंचाचा, त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करून मी 6.25 इंचावरती खूण करून घेत आहे। अशा पद्धतीने मी गळा इथं आखून घेतला। क्रॉस पट्टी घ्यायची आहे इथं 3.5 इंचाची आणि इथं घ्यायचं आहे आपल्याला 2.5 इंच। त्याच्यानंतर हे इथून आपल्याला तिरकस करून घ्यायचं आहे। नॉर्मल खाली आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा। इथं आपल्याला छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे। तर आपल्याला हे आयहुकचं अंतर सोडून आणि मग आपल्याला छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा। त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि त्याच्या पुढे 1 इंच किंवा अर्धा इंच इतकं अंतर वाढवून घ्यायचं आहे। इथं आपल्याला प्रिन्सेस कट साठी आपण टक्स देत असतो, तर आपल्याला शिलाई मार्जिन लागतं, म्हणून इथं आपल्याला 1.5 इंच किंवा अर्धा इंच इतकं घ्यायचं आहे आणि इथं जितकं अंतर घेतलं ते इथं आपल्याला शिलाईमध्ये दाबायचं आहे। त्याच्यानंतर आपण 3.5 इंचाची इथं क्रॉस पट्टी घेतली आणि क्रॉस पट्टी पासून आपल्याला इथं किती अंतर घ्यायचं आहे, तर ते आपल्याला 4.25 इंच घ्यायचं आहे। 4 इंचाला 2 रेषा कमी आणि वरती आपल्याला 4 इंचावरती खूण खाली आपण 4.25 इंच घेतलं, परंतु इथं आपल्याला 4 इंच घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला टक्स पॉइंट घ्यायचा आहे। तर 36 साईज आहे, त्याच्यासाठी आपल्याला टक्स पॉइंट घ्यायचा आहे 9.5 इंच। त्याच्यामध्ये अर्धा इंच वरती शिलाई मार्जिन जाणार आहे, म्हणून 10 इंचावरती मी खूण करून घेतली आणि इथं आपण घेतलं हे अंतर 4.25 इंच आणि इथं आपण घेतलं हे अंतर 4 इंच, म्हणजे इथं तिरकस अशा पद्धतीने आपल्याला प्रिन्सेस कटचा पॉइंट देऊन घ्यायचा आहे। आपण हा टक्स पॉइंट घेतलेला आहे, तर आपल्याला इथं हे टक्स साठी किती अंतर घ्यायचं आहे, तर इथं हे अंतर आपल्याला 2 इंच किंवा 2.25 इंच घ्यायचं आहे। तर इथं मी हे अंतर घेत आहे 2 इंच। अशा पद्धतीने मी हे अंतर घेतलेलं आहे 2 इंच। त्याच्यानंतर आपल्याला कमर आहे 7.5 इंच। मागच्या साईडला आपण 1 इंचाचा टक्स देतो, इथं आपल्याला तो 1 इंचाचा टक्स मोजायचा नाही, इथं आपल्याला कमर मोजायचा आहे। कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन लागत असतं, तर ते मोजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि त्याच्या पुढे इथं आपल्याला 3.5 इंच इतकं अंतर वाढवून घ्यायचं आहे, कारण इथं जास्त आहे आणि ते अंतर इथं वरती कमी होणार आहे। जेव्हा आपण हा 2 इंचाचा टक्स देऊ तेव्हा 2 इंचाचा टक्स आणि दोघही बाजूंना अर्धा इंच शिलाई मार्जिन लागणार आहे, ते अंतर इथं बरोबर ऍडजस्ट होणार आहे, म्हणून इथं आपल्याला 3.5 इंच घ्यायचं आहे आणि इथं 1.25 इंच वाढवून घेतलेलं आहे। तर हे अंतर आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचं। जेव्हा आपण हा टक्स देऊ तेव्हा इथं क्रॉस पट्टी ही उरणार आहे आणि ती आपण शिलाई करत असताना एक्स्ट्राची क्रॉस पट्टी कटिंग करून घ्यायची आहे। हा मागच्या साईडचा मुंड्याचा शेप आहे, तर इथं अर्धा इंचावरती आपल्याला बरोबर पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। आता हे तुमचं पूर्ण क्लिअर झालं असेल। मागची साईड आणि पुढची साईड दोघही इथं आपले रेडी झालेले आहेत। इथं आपल्याला मुंडा सुद्धा मोजून घ्यायचा आहे। अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला मुंडा राऊंड मोजून घ्यायचा आहे। तर मुंडा राऊंड आहे 16 इंच, इथं आपल्याला 8 इंच इतकं मोजून घ्यायचं। तर इथं हा 8 इंच बरोबर येत आहे। मागच्या साईडचा टक्स देत असताना आपण अर्धा इंचावरती तिरकस डाऊन जातो, ते अंतर आपण इथं मोजून घेतलं आणि इथं ते आपल्याला कटिंग सुद्धा करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर लगेचच आपल्याला पुढच्या साईडची कटिंग करून घ्यायची आहे आणि शोल्डर उतार दिलेला आहे तो सुद्धा कटिंग करून घेतला। त्याच्यानंतर इथं आपण
पुढच्या साईडचा मुंड्याचा आकार बरोबर आठवणीने कटिंग करून घ्यायचा आहे। आपण मागच्या साईडला टक्स दिलेला आहे आणि अर्धा इंचवरती तिरकस केलेला आहे, ते इथं आपल्याला पूर्ण कटिंग झाल्यानंतर प्रिन्सेस कटच्या फिटिंगच्या साईडला आपल्याला बरोबर ते आठवणीने कट करायचं आहे। तर इथं आपल्याला कुठेही शिलाई मार्जिन वगैरे काहीही ॲड करायची गरज नाही। सर्व पार्ट अशा पद्धतीने कटिंग करून घेतली। त्याच्यानंतर इथं आपल्याला ह्या प्रिन्सेस कटचा पार्ट अर्धा इंचवरती बरोबर तिरकस मोजून आणि त्याची कटिंग करून घ्यायची, जेणेकरून मागची साईड आणि पुढची साईड ही परफेक्ट येतील, कोणताही भाग कमी किंवा जास्त होणार नाही। तर अशा पद्धतीने हा प्रिन्सेस कटचा भाग मी इथं मोजून आणि बरोबर कटिंग करून घेत आहे। मागच्या साईडला आपण कमरेच्या जागेवरती अशाच पद्धतीने कटिंग करून घेत असतो। त्याच्यानंतर आपल्याला बघू शकतात हे अंतर इथं मी बरोबर आठवणीने दोघंही पार्ट्स दाखवलेले आहेत, तर कटिंग करून घेतले। त्याच्यानंतर आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे। सर्वप्रथम मी ही गळ्याचा आकार कटिंग करून घेत आहे आणि मग आपल्याला बाही कटिंग करून घ्यायची आहे। प्रिन्सेस कटचे सर्व पार्ट हे आपले रेडी झालेले आहेत। आता त्याच्यानंतर आपल्याला बाही कटिंग करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी बाही आहे 4.5 इंचाची, त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करून 5.5 इंचावरती अशा पद्धतीने खुणा करून घ्यायच्या आहेत आणि इथं आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे 2.5 इंच, मुंडा राऊंड आहे 16 इंच, तर आपल्याला इथं 8 इंचावरती बरोबर खूण करायची आहे। त्याच्यानंतर अशा पद्धतीने मुंडा राऊंड मी इथं मोजून घेत आहे। बाही कमी पडत असल्यामुळे मी इथं एका बाजूला आपल्याला अस्तरला जोड देऊन घ्यायचा आहे आणि तो जोड मी नंतर ब्लाऊज पीस जोडत असताना देऊन घेणार आहे। नंतर अशा पद्धतीने मी अस्तर थोडा एका बाजूला करून घेतला आणि त्याच्यानंतर मी बरोबर अशा पद्धतीने 8 इंच अंतर मोजून घेत आहे। जिथं कॅप हाईट घेतलेली आहे तिथं अशा पद्धतीने आपण मुंडा राऊंड 16 इंचाचा आहे, तर 8 इंचावरती अशा पद्धतीने मोजून आणि मध्य सेंटरवरती रेष ओढून घ्यायची आहे आणि इथं आपल्याला मध्य सेंटर काढून घ्यायचा। इथं आपल्याला 1.5 इंच अंतर येईल अशा पद्धतीने 2 पॉईंट देऊन घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर 1 इंचावर आणि 1.5 इंचावर 2 पॉईंट द्यायचे आहेत। दंडघेर मोजून घ्यायचा आहे आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन मोजून घ्यायचं आहे। वरती आपण 1 इंच आणि 1.5 इंचावर 2 खुणा देऊन घेतल्या, तर 1.5 इंचावरची खूण आपल्याला बाहीचा शेप द्यायचा आहे आणि 1 इंचापासून आपल्याला पुढच्या साईडचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर बघू शकतात मी इथं अशा पद्धतीने बाही बरोबर ॲडजस्ट करून आणि आधी बाहेरच्या बाजूचा बाहीचा शेप देऊन आणि नंतर मी 1 इंचापासून पुढच्या साईडचा बाहीचा शेप देऊन घेतला। याची लगेचच आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। हाताने आपल्याला बरोबर पकडत आणि मग कटिंग करून घ्यायची आहे, जेणेकरून दोघंही पार्ट मागे पुढे होणार नाही ही काळजी घेत आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे। अस्तर जोडायच्या वेळेला मी इथं बरोबर अस्तरला इथं मी जॉईंट देऊन घेणार आहे, म्हणजेच जोड देऊन घ्यायचा आहे। बाहीचा पुढच्या बाजूचा आकार बरोबर आपल्याला अशा पद्धतीने लक्षात ठेवत आणि कटिंग करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर बाही आपल्याला लगेचच चेक करून बघायची आहे। मागच्या साईडला अशा पद्धतीने बाही मी अर्धा इंच अंतरवरती सोडून आणि अशा पद्धतीने बाही चेक करून घेतली, तर बाही ही अगदी परफेक्ट येत आहे। तर मैत्रिणींनो, मी अगदी सोप्या पद्धतीत 36 इंच साईजचा 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजची डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करून घेतलेली आहे आणि याचा टीचिंगचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राईब करा।